श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पूर्णवाद की जय। गोरक्षजालन्धरजर्बडाश्च अडभङ्गकानीफमचिन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकभद्रेरसंज्ञा भूम्याम्बभुर्वो नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्र नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वर्देशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णू महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, या देवालयाचे अधिष्ठात्री देवता रुक्मिणी व पांडुरंग, आदरणीय गुन्हेदादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभावरीताई, माझे पूर्णवादी शिक्षक, माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा, माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व सर्व येथे उपस्थित मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला प्रारंभ करत आहे. ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार, अध्याय 31. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगत्पालका, जगतपते वैकुंठनायका, जगत्सृजका यदुकुळ टिळका, भक्त सखा तू घोसी, निखिल जीवन निर्विकारा, विवेकरत्न वैरागरा, शुद्ध सत्व गुणगंभीरा, रुक्मिणी वरदा दीनबंधो, हे कृपार्णवा पंढरीनाथा, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा, मागील अध्ययनाथनाथा, जन्म चौरंगीचा करविला परी त्याचे कथन, राहिले ते ग्रंथीलेखन, आता करवी जगज्जीवना, पुढे वैखरी वैसुनिया, तरी गताध्यायी सापत्नमाता, लोटली तिथे कामसरिता, परी कृष्णागार प्राज्ञिक सुता, बळीची नेले पाचरुणी. आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं होतं की कशा प्रकारे त्या राजाचा विवाह झाला. शशांकर त्याचं नाव, त्याचा विवाह झाला कारण त्याची मंदाकिनी नावाची जी पत्नी होती तिचा नुकताच मृत्यू झाला आणि त्यामुळे प्रधानांनी त्यांना अशी सूचना केली की आपण बघा म्हणे एखादा विवाह आता आपणच करावा. आणि मग त्यांनी सांगितलं की चित्रकूट देशाचा नगरीचा जो राजा आहे त्याची जी कन्या आहे ती कन्या तिच्याशी आपण विवाह करावा आणि असं ठरलं. आणि मग तो होता भुजध्वज आणि ही होती भुजावती नावाची कन्या. आणि मग झालं योग्य सुमुहूर्त बघून राजाचा विवाह झाला. त्यावेळेस ही जी नवीन राणी या राज्याला मिळालेली होती हिचं वय अवघं 12 वर्षांचं हिचं वय होतं. बघा तुम्ही, हिचं वय 12 वर्षाचं आणि यांचा जो राजकुमार होता या राजकुमाराचं वय होतं अवघ्या 17 वर्षाचं. चला, कारण रुद्र तेच ते, ज्याप्रमाणे रुद्र त्याप्रमाणे त्याची शरीरयष्टी, त्याप्रमाणे त्याचा असलेला ठाम विश्वास, ठाम निश्चय त्याचा. आणि त्यामुळे की काय, हा मात्र स्वतःच्या आनंदातच असत नेहमी. आणि म्हणून एक दिवस झाला असं की राजा हा शिकारासाठी गेला राजा शिकारीसाठी. त्या दिवशी माध्यान्नीच्या समयी हा राजपुत्र समोरच्या एका गच्चीवरती, महालाच्या गच्चीवरती त्याच्या सवंगड्यासोबत हा पतंग उडवत होता. आणि हे दृश्य या राणीनं तिच्या महालातील एका गवाक्षातनं तिनं बघितलं आणि त्याच वेळेस तिच्या अंतःकरणामध्ये कामभावना जागृत झाली. आणि तिने तिच्या दासीला सांगितलं, जा त्याला बोलवून आण म्हणून. दासी गेली. दासीने त्याला निरोप दिला, तुम्हाला राजमातेने बोलवलं. आणि तसा हा जो युवक होता, हा राजकुमार होता, हा तिच्या अंतःपुरात दाखल झाला. काही याच्या अंतःकरणात नव्हतं, पण जसा हा तिच्या अंतःपुरात दाखल झाला
तसं तिने याच्याशी प्रणयाचं निवेदन केलं. त्यावेळेस हा अत्यंत हृदयमान झाला. भ्रमिष्ठस का म्हणतो, सख्खी जरी नसली तरी सावत्र आई आहेस ना म्हणे माझी. हे आचरण शोभतंय भाई तुला, असं वागणं बरोबर नाही आहे म्हणे. माझ्या पित्याला काय वाटेल, माझ्या पूर्वजांना काय वाटेल म्हणे. अशा प्रकारचे खडे बोल तिला बोलून हा तिथनं नंतर निघून गेला. आणि मग त्यानंतर ही गोष्ट हिने हिच्या दासीला सांगितली की म्हणे सखे असं असं माझ्या बाबतीत घडलं म्हणे. ते म्हणे कशाला काळजी करते, आता मी काय सांगते ते तू ऐक. इथपर्यंत आपला मागचा अध्याय झाला आणि आता पुढच्या अध्यायाला सुरुवात झाली. मग तिची ती सखी आली, ती दासी आली आणि तिच्या दासीने तिला असं सांगितलं की आपण जे आहे आता हे दृश्य थोडंसं उलटं करू म्हणे. म्हणे काय करायचं, हे बघ म्हणे आता महाराज थोड्याच वेळात शिकारीवरनं येतील आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे तू काही त्यांच्या स्वागतासाठी जायचं नाही, त्यांच्या औक्षणासाठी जायचं नाही म्हणे. मग काय करायचं, तू काय करायचं, या मंचकावरती नव्हे इथे भूमीवरती तू शयन करायचं. कुठल्याही प्रकारचे अलंकार तू घालायचे नाही आणि रडवलेला चेहरा करायचा. आणि जे काय असेल ते महाराजांच्या गळ्यात पडून त्यांच्या गळी उतरवायचं. म्हणे काय, म्हणे यांनी माझ्यावरती अतिप्रसंग केला. झालं. काही क्षणानंतर पुन्हा एकदा जोरजोरात नगारे वाजायला लागले. सर्वांना सूचना करण्यात आल्या की महाराज आता शिकारीवरनं आलेले आहेत आणि महाराज आता शिकारीवरनं येतात. ते सर्व सैन्य आता राजवाड्यापाशी आलेलं आहे. सर्व सैन्य आता आपापल्या घरी निघून गेलेलं आहे. राजासुद्धा इकडं तिकडं बघतोय, अरे अजून स्वागतासाठी राणी कशी नाही आली. हा प्रश्न त्याच्या अंतःकरणात होता. तसा त्यानं घोड्यावरून उडी मारली. तो पळत 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 तिच्या अंतःपुरात राजा दाखल झाला. बघतो तर काय, भूमीवरती शयन केलेलं, पाठमोरी होऊन शयन केलेलं. आणि राजा जसा तिच्या जवळ गेला, त्याच्या मांडीवरती तिचं डोकं ठेवलं. म्हणे काय झालं आज राणी सरकारांना. मग त्यावेळेस ती सांगायला लागली, म्हणे आम्ही आपल्या घरात सुरक्षित नाही आहे म्हणे. अरे हा काय म्हणतेस म्हणे, अगं तू राजाची पत्नी आहेस ना म्हणे, असं म्हणतेस म्हणे. आत्ताच्या आत्ता सांग म्हणे, त्याचा छडा लावतो की नाही बघ म्हणे. आणि मग तिने सांगितलं की तुमचा एकुलता एक राजपुत्र जो अंगापिंडाने बलदंड आहे, तुम्ही गेल्यानंतर तो आला, त्यानं माझा हात धरला, मी हात सोडून थोडीशी बाजूला झाली, तो पुन्हा माझ्याजवळ आला, पुन्हा त्यानं माझा हात धरून स्वतःच्या पुढं सांगणार तितक्यात राजानं तिच्या मुखावरती हात ठेवला. कळाला म्हणे मला. आणि तितक्यात तो ओरडला, कोण आहे रे तिकडे. 2 सेवक आले पळत पळत, आत्ताच्या आत्ता जा आणि त्या कृष्णागाराचे हातपाय छाटून टाका. राजाने आज्ञा केली. आता सेवक जे होते ते थोडेसे विवेकी होते. त्या सेवकांना असं वाटलं ठीक आहे बा, राजा क्रोधायमान झाला असेल म्हणून या सैनिकांनी फक्त त्याला पकडलं. झालं. सेवक पळत पळत गेले चहूकडून. त्याचा जो राजमहाल होता राजकुमाराचा त्याला वैडा दिला. त्यानंतर राजकुमाराला पकडलं आणि पकडल्यानंतर ते म्हणे आता इतक्यात नको म्हणे मारायला. राजा काय थोडा क्रोधायमान झालेला आहे, थोडा राजाचा राग कमी झाल्यानंतर आपण पुन्हा बघू म्हणे. आणि पुन्हा हे सैन्य 2-3 जण पुन्हा राजाकडे गेले. म्हणे महाराज पुढं काय आज्ञा आहे, त्याचे हातपाय छाटायचे म्हणे. म्हणजे असं कसं काय म्हणे. मग आता ते सैन्यसुद्धा आता ते सुद्धा विचारी होते. तर म्हणे मूर्ख आहे का म्हणे या राजा म्हणे, एक तर याला इतके दिवस संतती नव्हती, या संततीसाठी म्हणे नोठे नवस करावे लागले. ती मंदाकिनी बिचारी ती पतिव्रता याला मिळाली, तिच्या पुण्याईना तरी स्वतःचा का वैना. पण आपल्याला माहिती मागच्या वेळेस आपण ती कथा बघितलेली पूर्ण. पण पुत्र तर झाला, आपल्याला वारसा तर मिळाला, आपल्या राजगादीला कोणतरी वारसदार तर मिळाला, पण आता याची बुद्धी भ्रष्ट झाली म्हणे. हा बाईच्या नादी लागून वेडा झालाय म्हणे फार. मग ते शेवटी म्हणे काय करणार म्हणे, आता अर्थस्य पुरुषोदासा, आता या राज्यात काही खरं राहिलं नाही म्हणे आपलं. अरे म्हणे ते राजा पोटच्या पोराचा जिथं विचार करत नाही तिथं आपला काय विचार करणार आहे म्हणे. मग आपण तरी सुरक्षित आहोत का, हा विचार आता त्या सैनिकांच्या अंतःकरणात यायला लागला. आणि म्हणून तसे ते गेले. त्यांनी पुन्हा एकदा त्या राजाकडं राजकुमाराकडं बघितलं. निष्पाप लेकरू होते, त्याला तरी काय माहिती आपल्यावरती कशा प्रकारचा आळ झाला. तो सैनिकांना विचारायला लागला काय झालं, काय आज्ञा केली माझ्या पित्यानी. ते बिचारे काहीही न बोलता
पण त्या राजाकडे, त्या राजकुमाराकडे बिचारे अत्यंत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मोठ्या प्रेमाने मायेने त्याच्याकडे ते बघत होते. आणि त्यानंतर हे तिथनं पुन्हा एकदा गेले. पुन्हा हे जसे राजासमोर गेले, राजा खवळला. मला माहिती आहे म्हणे, तुम्ही एक काम करा, एक मोठा चौरंग घ्या, त्या चौरंगावरती त्याला बसवा, त्याचं शरीर त्याच्यावर बांधा आणि भर रस्त्यात नव्हे, मुख्य चौकात त्याचे हात आणि पाय छाटून टाका. झालं. त्या राजकुमाराला एका चौरंगावरती बसवलं, भर रस्त्यावरती आणलं आणि त्याचे 2 हात आणि 2 पाय त्याचे राजानं छाटून टाकले. किती तळमळला असेल जीव, किती कोरड पडली असेल त्याच्या घाशाला, काय वाटलं असेल त्याच्या अंतःकरणाला. आणि नेमकी त्याच वेळेस गिरनार पर्वतावरनं गुरुदेव मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे निघालेले होते. आणि त्यावेळेस नेमकी ते इथं दाखल झाले आणि त्यांनी हे दृश्य बघितलं. त्यावेळेस जन काय बोलत होते आपसापसात, अरे राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, राजा बैलवेडा झाला. त्या काळातली भाषा, राजा बैलवेडा झाला, त्याची बुद्धी चळली. तर लोक दुसरे जण असे म्हणायला लागले, काय करणार हो, घरामध्ये साप पाळून ठेवला म्हणे, त्यामुळे करणार तरी काय. बरोबर आहे ना म्हणे, राजाचं वय किती, हिचं वय किती, याचं वय किती, नाना प्रकारचे शंका कुशंका लोक घ्यायला लागले. आणि त्याच वेळेस जसे मच्छिंद्रनाथांची दृष्टी याच्यावरती पडली, ते हळूच गोरक्षनाथांना ते बदले. अरे गोरक्षा, तुझ्या अंतःकरणात काय विचार चालू आहे? महाराज, माझ्या पण अंतःकरणात तोच विचार चालू आहे. बघा आता गुरु शिष्याचं नातं कसं असतं, फक्त नजरेनं दोघं जण बोलत होते. त्याच वेळेस गोरक्षनाथ त्यांना असं म्हणाले, महाराज आपण क्रोध आवरा, आपण क्रोध आवरा. माझ्या मनात आलं तर क्षणार्धात संजीवन मंत्राचा प्रयोग करून मी याचे दोन्ही हातपाय पुन्हा याला आणून देतो. आपल्याला माहिती आहे मध्यंतरी गैनीनाथांनी कसा तो मातीचा पुतळा नाचवला, संजीवनी विद्येचा प्रयोग करून मातीचा पुतळा जसं गैनीनाथांनी नाचवला. यांना अशक्य होत आहे काय? नाही नाही नाही, थोडं आपण विवेकानं घेऊ यामध्ये. आणि मग असं म्हणून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे आता राज दरबारामध्ये निघालेत. आले, राजाच्या दरबाराजवळ आले. सेवकांना सांगितलं, जा राजाला सांगा मच्छिंद्र आणि गोरक्ष आलेत म्हणून. शिष्य पळत पळत गेला, तो सैनिक पळत पळत गेला. त्याने राजाला सांगितलं, 2 अत्यंत तेजस्वी आणि तपस्वी अशा प्रकारचे गोसावे आलेले आहेत, एकाचं नाव मच्छिंद्र आणि एकाचं नाव गोरक्ष आहे म्हणे. आणि मग राजा म्हटला, वा वा वा, आज आमचं अभाग्य म्हणे, आज साक्षात आमच्या इथे त्यांच्या रूपाने नारायण आलेले आहेत. आणि म्हणून तो पळत पळत आला. त्याने दोघांचं स्वागत केलं, त्यांना आसनावरती बसवलं, त्यांची पाद्यपूजा केली. आणि तो त्यांच्यासमोर हात असा ठेवून तो उभा राहिला अत्यंत नम्रतेनं. म्हणजे मागा म्हणे, काय आज्ञा आहे? यांनी सांगितलं की आमची एक आज्ञा अशी म्हणे तुला, की तुझा एकुलता एक पुत्र जो आहे म्हणे कृष्णागार, तो आम्हाला दे. पण त्यावेळेस हा हसला एकदम अचानक, पुत्रच लागतोय काय? आणि तेव्हा याच्या अंतःकरणात विचार आले, बरं झालं पिढा टळली, घेऊन जा ना म्हणे, घेऊन जा म्हणे. आणि तो जसं घेऊन जा म्हटला तसं गोरक्षनाथांनी त्याच्याकडे अत्यंत क्रोधानं बघितलं. आणि त्याच वेळेस गोरक्षनाथ त्याला असं वदले, ठीक आहे म्हणे, आम्ही त्याला घेऊन जातो म्हणे. पण त्यावेळेस हा पुन्हा उलट बोलला, तुम्ही त्याचं नेऊन तरी काय करणार? न तो तुमची सेवा करू शकत, तुम्हालाच त्याची सेवा करावं लागेल म्हणे. मग गोरक्षनाथ भयभीत होऊन, म्हणजे अत्यंत क्रोधायमान होऊन त्याला विचारायला लागले, तुला काय करायची म्हणे पंचायत? सांगितलं ना म्हणे एकदा घेऊन जातो, पुन्हा त्याची चौकशी सुद्धा करायची नाहीस म्हणे, घेऊन जातो म्हणे आम्ही त्याला. आणि असं म्हणून फक्त गुरुकडे बघितलं, गुरुनं शिष्याचा भाव ओळखला आणि दोघं जण निघाले. सेवकांना सांगितलं, चला रे म्हणे त्याला आमच्यासोबत घेऊन. आणि त्याच वेळेस मग मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या दोघांनी या सैनिकांना त्यांनी सांगितलं की आता हा जो चौरंगीनाथ आहे, हा जो चौरंगावरती तुम्ही बांधून ठेवलेला आहे, तोपर्यंत या बिचाळायच्या जेवढं केवढं बाजूचं रक्त होतं हे सगळं वाळलेलं होतं. आणि थोड्या आता माशा घुंगवायला सुरुवात झालेली होती. आणि मग यांनी सांगितलं की चला आता याला उचला
आणि आमच्यासोबत घेऊन झाला म्हणे नगराच्या बाहेरपर्यंत. झालं, नगराच्या बाहेर आले. त्याच वेळेस गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांकडे पाहिलं आणि मच्छिंद्रनाथांनी हळूच सांगितलं, हे बघ म्हणे, हा आता चौरंगी म्हणे, याला आपण चौरंगी नाथ करूया म्हणे, याचा आपण आता उपयोग करून घेऊया म्हणे. तर त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगितलं की बा म्हणे महाराज तुम्ही जास्त घाई करू नका, कारण शेवटी आपण जे अर्थी विद्या मिळवली आपणही तप केलेलं आहे म्हणे, आपल्याला काय अशी सहजासहजी थोडीच मिळालेली आहे म्हणे. आणि मग तुला काय वाटतं रे म्हणे गोरक्षा, थोडंसं तप याला करायला लावू ना म्हणे आपण. अरे म्हणे हो ते सर्व बरोबर आहे म्हणे, पण माझी अशी इच्छा आहे की त्याला थोडंसं तुम्ही थांबा म्हणे महाराज, मी करतो म्हणे. कारण आता मच्छिंद्रनाथांना कळालेलं होतं की गोरक्ष आता पूर्णपणे तयार झालेले आहेत. आणि मग त्याच वेळेस गोरक्षनाथांनी काही आजूबाजूचा, ज्याला आपण म्हणतो ना औषधी वनस्पतींचा पाला, तो आणला, तो कुटला, तो वाटला, त्याच्यात थोडंसं अजून जल टाकलं, त्याचा लेप तयार केला आणि याच्या दोन्ही जखमांवरती तो अगदी व्यवस्थित लावून पुन्हा त्याला व्यवस्थित पट्टी बांधून दिली. झालं. त्यावेळेस याच्या अंतःकरणात काय भाव आले असतील या चौरंगीच्या. आता कृष्णागार म्हणायचं नाही त्याला, आता चौरंगी म्हणायचं. आता या चौरंगीच्या अंतःकरणात काय भाव आले असतील. बरं झालं या कपटातून तरी सुटलो, यांच्या छळातून, यांच्या त्रासातून तरी सुटलं. हा निर्दय बाप आहे म्हणे माझा, याच्या अंतःकरणात काही झालं नाही का म्हणे. ठीक आहे म्हणे, जाऊ दे म्हणे, पण मी तर आता सुटलो ना म्हणे. आणि म्हणून मग त्यांनी याच्या व्यवस्थित जखमा वगैरे पूर्ण भराव्या याकरता व्यवस्थित झाडापालांचा जो केवढा तो यांनी रस केलेला होता तो रसही तिथे लावला, पट्टी बांधली आणि मग आता यांचा प्रवास सुरू झाला. मग आता कधी गोरक्षाच्या डोक्यावरती तर कधी मच्छिंद्रनाथांच्या डोक्यावरती चालू आहे. आता चौरंगीनाथ महाराज चालू झाले. आता हळूहळू हळूहळू यांची यात्रा सुरू झाली. आणि त्याच वेळेस मग गोरक्षनाथांचं आणि मच्छिंद्रनाथांचं बोलणं सुरू झालं. म्हणे महाराज तुमच्या मनात आलं असतं तर क्षणार्धात तुम्ही त्याला दंड दिला असता म्हणे त्या राजाला, पण माझी इच्छा अशी होती की या राजाला, अहो तुम्ही नुसतं त्याच्याकडे बघितलं असतं तो जागीच भस्मसात झाला असता म्हणे. तुमचा क्रोध काय मी ओळखत नाही काय, पण माझी अशी इच्छा आहे की अगोदर आपण याला सिद्ध करू, अगोदर आपण याला सिद्ध करू, याचा चौरंगी नाथ करू, याला नाथ संप्रदायाची दीक्षा देऊ आणि याच्याच करवी पुढे या राजाचा आणि राणीचा आपण बदला घेऊ. आणि मग असं म्हणत 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 चाललंय. हळूहळू हळूहळू हळू दोघं जण चालले. मग कधीतरी त्याला बाळाला खाली ठेवायचं, थोडंसं पाणी आणायचं, त्या बाळाला पाणी पाजायचं. ते चौरंगीनाथसुद्धा तो छानपैकी तो पण पाणी प्यायचा आणि तो दोघांकडे बघायचा, मोठ्या केविलवाण्या नजरेनं तो बघायचा. पण ती नजर आषाढभूत नव्हती. ती नजर आषाढभूत नव्हती. स्वतः शिवतेज होते, त्याच्यामुळं तो काय दीन होता आहे काय? नाही 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 नाही, तो दीन नव्हता. आता झालं असं, तो सुद्धा आता जणू काही यांची परीक्षाच पाहत होता की तुम्ही आता किती सहन करता माझ्यासाठी, तुम्ही आता किती सहन करता आणि मी तुम्हाला किती दिलं. कारण या सर्वांचा साक्ष वरती शिवपार्वती होते, ते बघत होते. त्यामुळे चालली आहे यांची दोघांची जोडी चालली, कधी यांच्या शिरावर कधी त्यांच्या शिरावरती. हळूहळू कधी कधी मुखात अलक निरंजन, गुरुदेव दत्त, हर हर महादेव चालले. एका गावावरून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावाला जाता 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 शेवटी मग ते एका नगरामध्ये ते पोचले. त्या नगरात आल्यानंतर यांनी काय केलं की पुन्हा एकदा त्या चौरंगीनाथाला खाली ठेवलं, कुठून तरी ताजं जल आणलं. त्या लेकराचं आता जेवढं केवढं शरीर होतं, जे घामानं घामाघूम झालेलं होतं, त्याला व्यवस्थित ओल्या फडक्यानं त्याला पुसून काढलं. आणि मग या नदीच्या पात्राच्या बाजूला त्याला तिथे बसवलं. मच्छिंद्रनाथ बसले आणि गोरक्षनाथ आजूबाजूचं थोडंसं बघायला लागले. बघता बघता त्यांच्या नजरेमध्ये एक शिवमंदिर आलं आणि त्यांनी असं सांगितलं की गुरुवर्य, समोर एक शिवमंदिर मला दिसतंय, आपण तिथे याला घेऊन जाऊया. आणि त्या शिवमंदिराच्या तिथे शेजारी एक मोठी अशा प्रकारची गुहा होती.
आणि मग तिथं मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तू याला आता दीक्षा दे. पण गोरक्षनाथांनी सांगितलं नाही म्हणे, याला मी अजून दीक्षा देणार नाही आहे, याला आपण थोडंसं तप करायला लावूया. इथं बाजूला मला गुहा दिसते म्हणे त्या पर्वतामध्ये, मी जातो आतमध्ये, ती गुहा स्वच्छ करतो, साफ करतो आणि मग याला आपण तिथं ठेवून देऊया. आणि मग हळूच त्याला विचारलं, अरे चौरंगीना तुला जमेल ना म्हणे. हो म्हणे, आता काय म्हणे, तुम्ही जसं सांगताल तसंच करेल म्हणे मी. आता तुमच्याशिवाय माझे आईबाप दुसरे कोण आहे? काय विचार होते त्याचे, तुमच्याशिवाय माझ्या आता आईबाप दुसरे कोण आहे म्हणे, मी तुमचंच ऐकणार हो म्हणे. आणि मग असं म्हणून गोरक्षनाथ गेले. त्यांनी ती पूर्ण गुहा जी होती ती साफ करून टाकली, स्वच्छ केली. त्यानंतर त्या गुहेच्या मधोमध हे चौरंगीनाथांना घेऊन गेले. चौरंगीला तिथे बसवलं आणि त्याच्यावरती एक शिळा अशी होती. आणि यांनी त्याला असं सांगितलं की आता एक काम कर म्हणे, मी तुला एक मंत्र सांगतो, त्या मंत्राचा तू जप करायचा. आणि हा जप करत असताना मात्र समोर जी शिळा आहे त्या शिळेकडेच लक्ष ठेवायचं. तुझी नजर हल्ली तर ही नजर इथून हल्ली की ती शिळा तुझ्या डोक्यावरती येईल, त्यामुळे त्याच्यावर तू नजर नाही हलवायची म्हणे. आणि असं म्हणून या चौरंगीनाथाला तिथं स्थापन केलं. त्याच्यानंतर शिळेचा दरवाजा लावून घेतला आणि बाहेर येऊन यांनी नंतर चामुंडा देवीला पाचारण केलं. आणि त्या चामुंडा देवीला असं सांगितलं की नित्य याच्या भोजनासाठी तू ताजे फळं घेऊन जात जा. काय आता गुरुची कशी परीक्षा असते बघा. आता यादीच तर बिचाराला हात नाही, फळं जरी आले तर कोणते फळं आहे म्हणून जर नजर अशी खाली गेली तर समोरून ती शिळा डोक्यावरच पडणार. काय करणार, फळं येऊन सुद्धा उपयोग नाही, ती चामुंडा माता येऊन सुद्धा उपयोग नाही. पण ती मात्र तिचं काम नित्य करायचे. आणि मग दिवसांमागून दिवस, आणि गुरुनं सांगितलं होतं की आम्ही येऊस तर तू तपश्चर्या करायची. आणि असं म्हणून तिथून आमच्या हा चौरंगीनाथाच्या तपश्चर्याला सुरुवात झाली. हा अध्याय येथे संपन्न होतो. या अध्यायाच्या पठणाने जारण मारण या मंत्राचा व्यक्तीला त्रास होत नाही. आणि त्यानंतर पुढची कथा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रमणीय आहे. अध्याय जो आहे तो 32वा आहे. आणि या 32व्या अध्यायामध्ये असा विषय आलेला आहे की यानंतर हे पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे गिरनार पर्वतावरती गेले. हे जसे गिरनार पर्वतावरती गेले तसं दत्तात्रयांच्या चरणावरती हे गेले. आणि दत्तात्रयांना जो आनंद झाला तो यांच्या शब्दात त्यांनी मोठा सुंदर वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे आई हिला सतत लहान लेकरू डोळ्यासमोर लागत असतं आणि त्या लेकराला सुद्धा जशी आई डोळ्यासमोर लागत असती ना, तसं सुंदर वर्णन यांनी यामध्ये केलेलं आहे. आणि जसं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गेले, दत्तात्रयांनी असं दोघांना आलिंगन दिलं. एका बाजूला गोरक्षनाथ, एका बाजूला मच्छिंद्रनाथ, दोघांना आलिंगन दिलं, दोघांना जवळ बसवलं आणि स्वतःच्या हातानं काही फळं त्यांना खायला दिले. आणि मग दत्तात्रयांनी पुढं विचारणा सुरू केली, काय तुम्ही कुठपर्यंत तुम्ही गेला होता, कुठल्या कुठल्या याचं तुम्ही देशाटन केलं, काय काय तुम्ही बघितलं नवीन. आणि असं सर्व विचारपूस चालू असताना एक एक दिवस करता 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 असे यांचे 6 महिने गेले. आता मच्छिंद्रनाथ रमतात बघा. याच्यामध्ये फक्त मला जर सगळ्यात जास्त कोणतं पात्र आवडलं असेल तर ते म्हणजे आमचे साक्षात असलेले गोरक्षनाथ. काय निष्ठा होती, काय आचरण होतं, काय गुरुच्या चरणी भाव होता. आणि त्यांनी गुरुला असं सांगितलं की आपण साधू आहे म्हणे, एका ठिकाणी जास्त काळ राहून आपल्याला जमणार नाही म्हणे. म्हणे मग काय करायचं, चला म्हणे. आणि म्हणे पण गुरुदेव दत्तात्रय, हो म्हणे त्यांचं तर आपल्याकडे लक्ष असतंच म्हणे, ते गुरु आहेत म्हणे. नुसतेच गुरु नाही आहेत म्हणे, ते गुरुही आहेत आणि देवही आहेत. आणि म्हणून ही एकच देवता अशी आहे, गुरुदेव दत्त. चला म्हणे आपल्याला निघावं लागेल म्हणे. आणि मग मच्छिंद्रनाथांच्या मनात नसताना सुद्धा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना काढलं. पर्वत उतरत आहे खाली, थोडे पुढे जात आहे, पुन्हा मच्छिंद्रनाथ मागे वळून सिंहावलोकन करतात. त्याप्रमाणे पुन्हा एकदा गिरनार पर्वताकडे बघतात, पुन्हा डोळे पाणवतात, पुन्हा पुढे चालतात.
पुन्हा अजून थोडंसं पुढं जातात ते, पुन्हा एकदा मागे वळून बघतात ते, गोरक्षनाथ हात घट्ट धरून सांगतात ते, आपला स्वधर्म आपली वाट बघतोय, चला म्हणे. निघाले. मग हळूहळू करता 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 चालता चालता मुक्काम दर मुक्काम करता करता हे पोचले काशीत. झालं, हे काशीत आले. काशीत आल्यानंतर काय झालं, हे एका वृक्षाखाली थांबले. आणि जसं वृक्षाखाली थांबले, समोरून जनकल्लोळ येताना दिसलं. अरे गोरक्षा, काय दिसतंय रे म्हणे समोर. गोरक्षनाथांनी उठून बघितलं. महाराज म्हणे बहुतेक प्रेतयात्रा दिसते म्हणे. हो म्हणे. कोणाची रे म्हणे. महाराज जवळ आल्याशिवाय काही कळणार नाही म्हणे. ठीक आहे, ती प्रेतयात्रा जवळ आली आणि मग गोरक्षनाथांनी असं सांगितलं की महाराज, या काशीचा नरेश जो आहे ना, त्रिविक्रम जो राजा आहे, त्याची ही प्रेतयात्रा आहे म्हणे. बरं 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 म्हणे. आणि मग ती प्रेतयात्रा जशी जशी जवळ येत होती, आपल्याला माहिती आहे प्रेतयात्रेमध्ये कुठल्या ईश्वराचं नाव घेता, कोणत्या देवाचं नाव घेता, त्याप्रमाणे बरेच जण नाव घेत होते. पण लोक कसे खोडीचे असतात. काय गरज आहे, घटनेचं गांभीर्य असायला पाहिजे. आपण प्रेतयात्रेत आलेलो आहेत हे सुद्धा लोक विसरून जातात. हो, तिथं सुद्धा यांच्या राजकारणाच्या गप्पा. काय म्हणे, एवढा मोठा राजा होता म्हणे, निपुत्रिकच गेला म्हणे. आता ती रेवती काय करेल म्हणे, तिथं तरुण आहे म्हणे अजून, राजा गेला म्हणे एकाएकी. आणि मग ही वार्ता गोरक्षनाथांच्या कानावर बसली. कारण हे तिथं गेलते का, नाही नाही, म्हणून यांना कान भाडे, ज्याला आपण म्हणतो ना कर्णसंन्य विद्या जी असते, ती कर्णपिशाच विद्या ज्याला म्हणतात, ती यांना अवगत होती. म्हणून बसल्या जागीच यांना ते अवगत झालं. या त्रिविक्रम राजा नावाचा राजा आहे आणि हा याचं निधन झालेलं आहे, पण याला पुत्र नाही आहे. मग त्याच वेळेस गोरक्षनाथांचा ना आता मच्छिंद्रनाथाचा जो संवाद आहे तो मोठा छान आहे. आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं. गोरक्षनाथ म्हणतात, ते महाराज करू का म्हणे याला जिवंत. मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे म्हणे बाबा कशाला त्याच्या नादी लागतो म्हणे. नाही म्हणे महाराज, तुम्हाला तर माहिती आहे म्हणे मी काय करू शकतो ते. आणि मग मच्छिंद्रनाथांना माहिती होतं की गोरक्षनाथ किती हट्टी आहे, की आपल्या गुरुसाठी वडे घेऊन यायचे, त्यासाठी स्वतःचा डोळा देणारा हा गोरक्ष आहे म्हणे. त्याच्यामुळं याच्या मनात आलं तो ते केल्याशिवाय राहणार नाही म्हणे. मग आपण दुसरा काहीतरी उपाय करायला पाहिजे म्हणे. कारण गोरक्षनाथ अजूनही म्हणतोय, ते म्हणे नाही म्हणे महाराज, पुत्रसंतती झालेली नाही आहे, राज्याला वारस नाही आहे. मग यांच्या अंतःकरणात दुसराच विचार आला. मग मच्छिंद्रनाथांनी असं सांगितलं, एक काम करतो म्हणे, मी परकाया प्रवेश करतो म्हणे. म्हणजे हे बघ म्हणे, माझा देह हा इथंच राहील, मी 12 वर्षापर्यंत त्याच्या शरीरात प्रवेश करतो. आणि असं म्हणून हे पटकन यांनी परकाया प्रवेश जसा केला, मच्छिंद्रनाथांनी डोक्याला हात लावला. आता हे काय नवीन आलं म्हणे, कस काय मी यांना बोललो, कस काय नाही म्हणे. आता माझ्यावर आपत आली म्हणे, 12 वर्ष मी शरीराचं काय करू म्हणे, जे मच्छिंद्रनाथांचं शरीर आहे म्हणे, मी याचं काय करू म्हणे. बरं, तिकडं एकच गोंधळ. प्रेतामध्ये चलनवलन जाणवलं, प्रेतामध्ये हालचाल जाणवली आणि लोकांमध्ये उत्साहाचं उधाण आलं. राजा उठला, राजा उठला, महाराज उठले. म्हणत 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 पुन्हा वापस झालं. एकच आनंद संपूर्ण राज्यामध्ये. जसे महाराज आले तसं रेवतीला सुद्धा आनंद झाला. रेवती पळत पळत आली, ती सुद्धा महाराजांना बिलगली. आता मच्छिंद्रनाथच ते सर्व त्यांना अवगत होतं. अंतर्ज्ञानांनी त्यांनी त्याची देहबोली आणि त्याची चालण्याची बोलण्याची लकप कशी हे यांनी अंतर्ज्ञानांनीच जाणून घेतले होतं. त्यामुळे कोणालाही तसुभरही संशय आलेला नव्हता की हे दुसरं कोणीतरी आहे म्हणून. झालं. मग आता मच्छिंद्रनाथ हे गेले, हे आपल्याला माहिती, पहिले स्त्री राज्यात रमले होते, हे आता तिकडेच रमले. गोरक्षनाथांनी ते चला म्हणे, आता तुम्हाला काय म्हणे, कसं काय सुचलं म्हणे बोलायला तुमचं, तुम्हाला छान म्हणे, चला म्हणे आता हे घेऊन. मग त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. समोर एक शिवाचं मंदिर होतं आणि त्या शिवाच्या मंदिरामध्ये एक पुजारीण बाई होती. यांनी तिला विचारलं,
ती म्हणे असं असं आहे. तिला थोडंसं विश्वासात घेतलं अगोदर. स्वतःकडचं थोडंफार जेवढं केवढं द्रव्य होतं ते तेवढं तिच्या हातात दिलं. तिला विश्वासात घेतलं. तिला सांगितलं सगळं की हे माझे गुरु आहेत, हे साक्षात मच्छिंद्रनाथ आहेत. स्वतः साक्षात शिवानी आणि दत्तात्रयांनी यांना उपदेश केलेला आहे. दोघंजणंसुद्धा यांचं अष्टोप्रहर यांचं रक्षण करत असतात म्हणे. त्यामुळे हे शिवमंदिर आहे आणि माझी इच्छा आहे म्हणे. मग म्हणे महाराज म्हणे चला म्हणे इथं बाजूला एक भुयार आहे म्हणे, तळघर आहे म्हणे, आपण या तळघरामध्ये यांचा देह सुरक्षित ठेवू शकतो म्हणे. मग त्यांनी कसं तरी करून तो देह तिथपर्यंत नेला आणि त्या तळघरात त्या भुयारामध्ये तो देह व्यवस्थित ठेवला आणि वरतून एक शिळा लावून घेतली. झाला तर राजा तिकडे गेले, मच्छिंद्रनाथ गेले तिकडे. गोरक्षनाथांना काळजी, पुढे काय होईल. राजा रमला. राजाने सर्व ज्याप्रमाणे तो त्रिविक्रम नावाचा राजा ज्याप्रमाणे त्याच्या वर्तणूक, त्याचं चलनवलन, त्याची बोलीभाषा ज्याप्रमाणे होती त्याप्रमाणे आता मच्छिंद्रनाथांनी सुद्धा तशाच प्रकारचं सुरू केलं. आणि मग म्हणता 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 काही दिवस लोटले आणि मग हे मच्छिंद्रनाथ म्हणजे तो राजा एक दिवस पुन्हा या शिवमंदिरामध्ये आला. तिथे गोरक्षनाथ बाजूला बसून मच्छिंद्रनाथांचा जप करत होते. तेव्हा राजाने त्याला विचारलं, अरे गोरक्षा काय चाललं आहे म्हणे. आणि मग दोघांचा जेव्हा नेत्रसंकेत झाला त्याच क्षणी राजाने त्याच्याबरोबर असलेलं जेवढं केवढं सैन्य होतं यांना बाहेर जाण्याची आज्ञा केली. मला थोडीशी योगावरती या सिद्ध पुरुषाशी चर्चा करायची म्हणे. हा पुरुष फार पोचलेला दिसतोय म्हणे. आणि असं म्हणून मग मच्छिंद्रनाथ त्याच्याजवळ गेले आणि सांगितलं देह कुठे. त्यांनी सांगितलं महाराज हे का म्हणे इथंच बाजूला आहे म्हणे. म्हणे सुरक्षित आहे ना. म्हणे महाराज तुम्ही तर चिरंजीव आहात म्हणे, सुरक्षित नसायला काय झालं म्हणे, हे बघा म्हणे. आणि मग म्हणून त्यांनी ती शिळा बाजूला गेली. राजाला आतमध्ये नेलं, म्हणजे मच्छिंद्रनाथांना आतमध्ये नेलं. मच्छिंद्रनाथ आतमध्ये गेले. त्यांनी स्वतःचा देह स्वतःच्या डोळ्यांनी एकदा बघितला, खात्री पडली. मच्छिंद्राच्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवला आणि हे बाहेर आले. मच्छिंद्रनाथांचं समाधान झालं. आणि मग नंतर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांची आज्ञा घेतली, आता मला तीर्थयात्रेला जायचं म्हणे. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं गिरनार पर्वतावरती साधूनं जास्त दिवस एका ठिकाणी राहू नये. हे खऱ्या साधूचं लक्षण असतं. एका ठिकाणी ते कधीच राहत नाही, म्हणजे जास्त कोणाच्या मोहपाशात ते अडकत नाही. झालं, गोरक्षनाथ निघून गेले. इकडं मच्छिंद्रनाथ घरी आले. हे त्या राणीबरोबर संसारात रमले. म्हणता 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 राणीला दिवस गेले. आणि त्यानंतर एका सुमुहूर्तावरती राणीनं एका पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव सर्वांनी मिळून धर्मनाथ असं ठेवलं. झालं, धर्मनाथांचा जन्म झाला. आणि अत्यंत लाडात, अत्यंत प्रेमात धर्मनाथ आता हळूहळू मोठे व्हायला लागले. त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ सुद्धा, म्हणजे हा राजा सुद्धा अधूनमधून मात्र या शिवमंदिरात येत आणि हळूच त्या शिळेकडे बघत, शिळा व्यवस्थित आहे ना. आणि असं म्हणून मग यांचं समाधान झालं. तिथनं घरी येत. म्हणता 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 हा आता 5 वर्षाचा झाला. बघा कशी दैवगती असती. आणि एक दिवस हे तिघही जण, मी जसं आत्ता सांगितलं की राजा येऊन बघत, तसं हे तिघजणं सुद्धा, म्हणजे धर्मनाथ, ती रेवती आणि हा राजा, हे तिघजणं शिवमंदिरात आले. आणि मग या राजाने त्या बाळाला कडेवरती घेतलं. दोघांनी मिळून, तिघांनी मिळून दर्शन घेतलं. राजा बाहेर आला. रेवती शिवपिंडेसमोर बसली आणि बाजूला ती पुजारीन काहीतरी तिचं काम चालू होतं. असं आपण समजूया ती दिवात तेलवात घालण्यासाठी आतमध्ये आलेली होती. आणि त्याच वेळेस राणीनं असं मागितलं की मला, आता स्त्रिया मागून मागून काय मागतात, जगातली प्रत्येक स्त्री देवाकडे फक्त एकच मागणं मागते, मला अखंड सौभाग्य दे. आणि जसं या राणीनं मागितलं तसं पुजारीनबाई हसल्या. तिला हसू आलं. राणीनं तिच्याकडं बघितलं. म्हणे काय झालं. म्हणे सांगते, पण आता वेळ नाही. झालं, बघा आधी हिच्या डोक्यात खटका बसला, ही का हसली.
मग झालं, हिनं कशी तरी पूजा केली, बेलफळ धोत्र्याचं फूल वगैरे काय आणलं ते तिथं वाहिलं, काय दही भाताचा आणला असेल तो नैवेद्य दाखवला, ही तिथून उठली, स्वतःच्या राजमहालामध्ये गेली. पण हिचं मन काही कुठल्या गोष्टीत लागत नव्हतं. सारखं राहून 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 त्या पुजारींचा चेहरा तिच्या नजरेसमोर येत होता. ही का हसली? महिलांना आपल्याला माहिती सवय असती, एखादी गोष्ट जर मनात राहिली किंवा मनाच्या विरुद्ध झाली तर रात्री झोपेत सुद्धा, स्वप्नात सुद्धा तीच गोष्ट आठवती की असं काय झालं. तसंच हिचं झालं, हिला तीच गोष्ट आठवायला लागली. आणि म्हणून तिनं एका निवांत समय जेव्हा राजा दरबारात गेलेला असताना हिनं तिच्या एका दासीला बोलवलं आणि जा म्हणे तिला घेऊन ये म्हणे. ती आली. आल्यानंतर म्हणे काय झालं म्हणे महाराणी म्हणे तुम्ही देवाला काय मागितलं म्हणे अखंड सौभाग्य म्हणे महाराजांना जाऊन तर म्हणे 5 वर्ष झाली तू म्हणे हा हो म्हणे अभय असेल तर सांग दे म्हणे. लगेच गळ्यातला कंटा काढला, सांग म्हणे खरं खरं काय ते. दोघांमध्येच विषय राहील म्हणे हो दोघींमध्येच राहील म्हणे हे जे तुमच्या समोर आहेत ना म्हणे हे राजे नाही आहेत म्हणे, राजे गेलेत म्हणे, त्यांचं निधन झालंय म्हणे, त्यांचा आत्मा ब्रह्मलोकात गेलाय म्हणे. मग याच्यात मच्छिंद्रनाथांचा आत्मा आहे म्हणे. छे असं कुठं असतंय काय, तुम्हाला माहित नाही म्हणे योगी लोक काही पण करू शकतात म्हणे. नाही म्हणे मला पुरावा दाखव म्हणे काय. ठीक आहे म्हणे मध्यरात्री या म्हणे शिवमंदिरामध्ये, मी तुमची वाट बघत असेल म्हणे. झालं, मध्यरात्र झाली, राणीने बघितलं चिरंजीव झोपले आणि चिरंजीवाचे पिताश्री पण झोपले. राणी उठली, मध्यरात्री शिवमंदिरामध्ये गेली एकटी, त्या पुजारिणी बाईकडे गेली, दोघींनी मिळून ती शिळा बाजूला गेली आणि तेव्हा तिने एका मशालाच्या उजेडीत दाखवला, हे बघा म्हणे तो मच्छिंद्रनाथांचा देह इथं निश्चेष्ट पडलेला आहे म्हणे, कारण हा आत्मा त्या शरीरात गेलेला आहे. आणि मग त्यावेळेस त्या राणीच्या मनात अंतःकरणात अनेक विचार आले, काय बाई म्हणे माझं पातिव्रत्य भंग गेलं म्हणे या मेलेनी म्हणे, नाही तर मी किती पतिव्रता होते म्हणे, ठीक आहे म्हणे माझी तरी काय चूक, मला तर काहीच माहीत नव्हतं म्हणे. अशा प्रकारचे विचार तिच्या अंतःकरणात आले. मग मला तर पुत्र होत नव्हता म्हणे, मग नंतर नेमकी कसे हे जिवंत झाले, मग यापासून कसा हा पुत्र झाला म्हणे, असे विचार तिच्या मनात यायला लागले. राग 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 ती तिच्या महालात आली, पडली तर तिला काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा झालं, पुन्हा दिवसभराचं यांचं जे काही गणित होतं ते सुरू झालं. त्याप्रमाणे यांचं म्हणजे राजदरबार, भोजनाच्या वेळेस भोजन, पुन्हा विश्रांतीच्या वेळेस विश्रांती, पुन्हा एकदा शिवमंदिरात जाऊन दर्शन, पुन्हा एकदा राजप्रसादात येणं, पुन्हा एकदा सर्वकडं चक्कर मारणं आणि पुन्हा एकदा भोजन करून नंतर पुन्हा शयन करण्यासाठी जाणं. आणि त्याच वेळेस राजा जेव्हा शिवमंदिरामध्ये दर्शनाकरता गेला, बरं त्यावेळेस याच्या अंतःकरणात कधी विचार आला नाही बरं का कोणाच्या, राजाच्या, की खरं आता गोरक्ष तर इथून गेलेला आहे, मग आपलं शरीर तिथं आहे की नाही आपण बघावं म्हणून. हा विचार मच्छिंद्रनाथांच्या अंतःकरणात कधीच आला नाही. आणि मग त्या रात्री राणीनं काय केलं, स्वतःचे 25-30 शूर असे सैनिक तयार ठेवले. राणी स्वतः मध्यरात्री घोड्यावरती बसली, शिवमंदिरी आली, विश्वासू 25 सैनिक आले, व्यवस्थित शिळा बाजूला करायला लावली, तो आतमध्ये जो देह होता तो बाहेर काढायला लावला. आणि राणीनं तात्काळ आज्ञा दिली, याचे बारीक 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 तिळासारखे तुकडे करा आणि हे सर्व तुकडे फेकून दे वेगवेगळ्या दिशेला. झालं, आणि पुन्हा शिळा व्यवस्थित लावून घ्या. पुन्हा शिळा व्यवस्थित लावली, मच्छिंद्रनाथांच्या देहाचे बारीक बारीक तिळासारखे तुकडे करण्यात आले, वेगवेगळ्या दिशेला ते तुकडे फेकून देण्यात आले. आणि नेमकी त्याच वेळेस ही घटना माता पार्वतीनं वरतून बघितली आणि जे शिवशंकर समाधीस्थ होते त्यांची समाधी भंग करून त्यांना सांगितलं, बघा म्हणे तुमचा पुत्र म्हणताना म्हणे तुम्ही काय त्याचे हाल केलेत म्हणे, काय त्याचे अपेष्टा चालवल्यात म्हणे. आणि त्याच वेळेस भगवान शिवशंकरांनी पुन्हा एकदा वीरभद्रांना आणि सर्व योगिनींना, योगिनी किती होत्या, 84,72,00,000 योगिनींना भगवान शिवांनी आज्ञा केली की आत्ताच्या आत्ता जाऊन
सर्व तुकडे ते गोळा करा आणि मच्छिंद्रनाथाला, वैकुंठाला, क्षमा असावी, कैलासाला घेऊन या. गेले. वीरभद्र निघाले, मोठ्या त्वेषानं निघाले. पण आता या योगिनींच्या आतमध्ये परस्परात बोलणं चालू झालं. हाच ग म्हणे तो मेला, ज्यानं मध्यंतरी म्हणे आपली दुर्दशा केली होती म्हणे. आता वेळ आली म्हणे, आता बदला घ्यायचा का म्हणे. दुसरी म्हणे नको ग बाया म्हणे, हा जसा आहे ना म्हणे याच्यापेक्षा द्वाड याचा शिष्य आहे म्हणे. तो जर कधी इथं आला तो कोणाला सोडणार नाही म्हणे. आणि मग असं म्हणून ठीक आहे म्हणे, मग आता काय करायचं, काही नाही म्हणे. आता एकदा आपण वीरभद्राचंच ऐकूया. वीरभद्राकडे बघितलं आणि मग यांनी वीरभद्राला सुद्धा सांगितलं, यांनी तुझी सुद्धा दुर्दशा केलेली. तो म्हणे करू द्या, पण सध्या शिवाची आज्ञा महत्वाची ना. कारण शिवानं आज्ञा कधी दिली, जेव्हा मातेच्या मनात आलं. ही गोष्ट लक्षात घ्या. शिवानं आज्ञा कधी दिली, जेव्हा मातेच्या ही गोष्ट लक्षात आली. म्हणजे जेव्हा पार्वती मातेने शिवाला सांगितलं, त्याच्यानंतर मग शिवाला आज्ञा दिली. शिव एकटे असतं तर बघून घेतलं असतं म्हणे मी, मातेसमोर आपलं काही चालत नाही म्हणे. चला म्हणे आपण ते गोळा करून आणू म्हणे. आणि मग हे सर्वजण यांच्या कामाला लागले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा विषय, हा प्रसंग तिथे संपन्न झाला. आणि त्यानंतर मग राजा जो होता, हा राजा पुन्हा एकदा नित्य नियमाप्रमाणे याचं जेवढं केवढं आचरण, जसं ज्याप्रमाणे याचा दिवस ठरलेला असे त्याप्रमाणे याचं पुन्हा एकदा रहाटी सुरू झाली, दिनरहाटी सुरू झाली. आणि हे करत असताना यानंतर अनेक वेळा तो या मंदिरामध्ये येऊन गेला. पण यत्किंचितही अंतःकरणात हा विचार आला नाही की एकदा जावं आणि ती शिळा बाजूला करून बघावी. आणि या ठिकाणी हा अध्याय येथे संपन्न होत आहे. सद्गुरू कृपेनं जेवढं समजलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की याच्या पठणाने विघ्न टळतील व आयुष्य वाढेल. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पूर्णवाद की जय.